नमस्कार. आज आपण पाहणार आहोत चाट सीरीजमधली तिसरी रेसिपी. करायला अगदी सोपी, झटपट होणारी आणि विशेष म्हणजे ही अगदी स्ट्रीट स्टाईल, मस्त चटपटीत आणि टेस्टी लागणारी सुकी भेळ. या भेळीमध्ये मस्त अशी छान हिरवी चटणी वापरलेली आहे. ती ही अगदी सुकी हिरवी चटणी. ती तुम्ही करूनही ठेवू शकता. या चटणीमुळे या भेळीला अगदी वेगळी अशी छान चव येते आणि भेळ अगदी टेस्टी होते. प्रथम आपण ही चटणी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं डाळं टाकून घेतलं, हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं, आलं, लसूण, कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यानंतर यामध्ये थोडीशी जिरेपूड टाकायची, चवीनुसार मीठ, साखर टाकून घ्यायचं आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आणि ही अशीच वाटून आपल्याला घ्यायची. ही झाली आपली मस्त अशी चटकदार, चमचमीत अशी छान हिरवी पुदिन्याची सुकी चटणी. आता आपण भेळ बनवणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये मुरमुरे टाकून घ्यायचे. चिवडा असेल तरी हरकत नाही. त्यामध्ये भरपूर असा फरसाणा टाकायचा, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेली पात, बारीक चिरलेला टोमॅटो. आता सध्या कैरीचा सीझन आहे, त्यामुळे चटकदारपणा येण्यासाठी यामध्ये बारीक अशी कैरी चिरून टाकली, कोथिंबीर टाकली आणि आपण जी हिरवी चटणी केलेली आहे ती टाकायची. त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि मस्त ही छान एकजीव करून घ्यायची. आता चमच्याच्या साहाय्याने एकजीव करण्यापेक्षा थोडंसं हाताच्या साहाय्यानं करायचं. म्हणजे काय होतं तर हे सगळे जे फ्लेवर आहेत ते त्याच्या मुरमुऱ्याला लागतात आणि भेळ अजूनच छान अशी चटकदार चवीची होते. मस्त खमंग भेळ अगदी छान चवीची, कुरकुरीत अशी तयार झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.